नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी ऐकलंय का की माकडांनी बस थांबवली? होय, तुम्ही बरोबर ऐकताय. रस्ता यवतमाळच्या एस-टी बस थांबवतीये. अचानक मध्ये एक माकड येतो आणि चालती बस थांबवायला भाग पाडतं. तुम्ही म्हणाले माकड वेड झालंय का? पण नाही मित्रांनो, त्याने बस थांबवली. ती फिरायला नाही तर त्याला हवं होतं फक्त 2 थेंब पाणी. आज यवतमाळच्या जंगलात या माकडाचा व्हिडिओ पाहून अख्खा महाराष्ट्र रडू लागलेला आहे. निसर्गाचा हा इशारा आहे की आपला केलेला गुन्हा. आज ज्ञानगंगाच्या व्यासपीठावरून आपण या सविस्तर विषयाचा भांडाफोड करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी गंगाधर तित्रीमारे. यवतमाळ, जिथे कधी काळी कापसांच्या पांढऱ्या सोन्याचा शेत भरायचा, आज तिथे उन्हाचा असा वणवा पेटलेला आहे की 47 अंशापर्यंत पारा पोचलेला. हे माकड म्हणजे फक्त एक माकड नाही, ते यवतमाळच्या त्या संपूर्ण परिसंस्थेचं प्रतिनिधी आहे. जंगलातले सगळे नैसर्गिक साठे सुकलेले आहेत. माकड, हरणं, पक्षी आता पाणी शोधत मानवी वस्तीत येत आहेत. पण माणूस त्यांना उपद्रवी म्हणून हाकलतोय. खरं तर उपद्रवी कोण आहे, आपण की ते लोक? यवतमाळच्या या घटनेतून काय शिकायचं? आपण दरवर्षी पर्यावरण दिन साजरा करतो, फोटो काढतो, झाडं लावतो, पण त्या झाडांना जगवतो का? यवतमाळच्या या माकडाने आपल्याला काय दाखवलं की निसर्गाला साखळदंडाने बांधून ठेवलेलं आपणच आहोत. रस्ते बनले, महामार्ग बनले, पण त्या प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचे रस्ते कुठे आहेत? वन विभागाच्या कागदावरचे हौद भरलेले आहेत का? हा खरा मोठा प्रश्न आहे. मंडळी, आता फक्त व्हिडिओ बघून इमोशनल होऊन चालणार नाही. यवतमाळच्या या घटनेतून एक मेसेज नक्की घ्यावा. प्रत्येकाने घराबाहेर, खिडकीत किंवा बाल्कनीत पाण्याचे भांडे नेहमी ठेवा. व दुसऱ्याकडे, ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी शेतात छोटासा वॉटर पॉईंट नक्की तयार करा. व तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या या छोट्या कृतीमुळे कदाचित एखाद्या मुक्या जीवाची तहान भागेल. हीच खरी ज्ञानगंगा आहे. माणूस जेव्हा संकटात असतो तेव्हा तो देवाला प्रार्थना करतो. हे प्राणी कोणाकडे जाणार? आज यवतमाळच्या माकडाने एस-टी बस थांबवून ही प्रार्थना केलेली. आपण ती ऐकली. उद्या असे हजारो जीव तडफडत असतील. यवतमाळकरांनी या घटनेतून एक आदर्श घालून दिलेला पाहिजे. आपल्या गावागावात पाणी फाउंडेशन सारख्या अनेक चळवळी आहेत, पण प्राणी फाउंडेशन किंवा तहानमुक्ती मोहीम आता काळाची ही नक्की गरज आहे. शेवटी एकच सांगेन, यवतमाळच्या जंगलातलं हे माकड पाणी पिऊन निघून गेलं असेल, पण आपल्या मनात एक प्रश्न सोडून गेलेला आहे. आपण निसर्गाचा सन्मान करणार का? हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून वन विभागालाही जाग येईल आणि यवतमाळच्या जंगलातल्या प्राण्यांसाठी पाण्याची सोय होईल. ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच विषयावर. तोपर्यंत पाहत राहा व पाण्याचे थेंब वाचवा आणि जीव वाचवा. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.